मरम्मलपाडा टीमचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. मॅच सुरू होते आणि सुरू झालेली आहे, तर प्लीज आपलं सन्मानचिन्ह पेंडिंग आहे ते आपण घेऊन जायचं आणि जो काही प्रवेश शुल्क असेल तो सुद्धा तुम्ही सबमिट करा आणि सन्मानचिन्ह आपण कलेक्ट करायचं आहे. धन्यवाद. जाऊयात आपण नेक्स्ट मॅचच्या दिशेने. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. एका साईडला शिरगाव स्पोर्ट्स अँड V24 चंदन सार्ग या दोन टीममध्ये काटेकी टक्कर आणि पहिल्या इनिंगसाठी 4 षटकांसाठी या आपण आवाज ऐकूया बोईसर विभागातील एक कणखर आणि खऱ्या अर्थानं नॉलेजेबल आवाज आदरणीय दीपक संके सर. धन्यवाद. थँक्यू प्रमोदजी. अतिशय सुंदर मॅचेस आपण बघत आहात. खूप चांगला पैसे क्रिकेट इथे आपण केलं, एन्जॉय करत आहोत. पहिल्या चेंडूवर तुम्हाला चौकार बघायला मिळाला. चेंडू सरळ निघून गेला फायनलच्या रिझनला. इथे जर आपण बघत आहात आगरी समाजाचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय विजय गरज साहेबांचा संघ तुम्हाला बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने त्यांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहेत. त्यांच्याकडे देखील मोठ्या मॅचेस ऑर्गनाईज करत असतात. समाजाच्या प्रती, आपल्या भागाच्या प्रती ज्याने अद्भुत प्रेम केलं. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेला, चांगला कट केला. शॉर्ट कव्हरच्या रिझनला बघू डायरेक्ट हिट पाहायला मिळते का दरम्यान? नाही, पण जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना आपण बघायला मिळालं. धावसंख्या होते 5. सुरुवातीच्या पहिला चेंडू चौकार बघाल्यानंतर बाकी सुंदर पद्धतीचं प्लेसमेंट पाहायला मिळालं आणि इथे बघताना तुम्हाला धावसंख्या 1-5 धावा बघायला. 4 षटकाचा सामना शिरगाव फोर्स शिरगाव विरुद्ध V24 चंदन सार आपण बघत आहात. खऱ्या अर्थाने माणसाने क्रिकेट खेळावं, जबरदस्त खेळाचं प्रात्यक्षिक करत असताना लो स्कोरिंगची मॅच कशा पद्धतीने जिंकली अगोदरच्या सत्रात मी म्हटलं होतं तुम्हाला, तशा पद्धतीने पुरस्थ मार्ग असतो. गोलंदाज दीपेश नावाचा गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू. ओ रायझिंग डिलिव्हरी, सुपर पेस, काय जबरदस्त गोलंदाजी पहिला निघून जाते. आताच आपण ऐकलं ज्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळाला त्याने सांगितलं की चला मरम्मलपाडा या, वारंवार तुम्हाला मी सांगतोय तुमचा सन्मानचिन्ह घेऊन जा. या 27 चषकामध्ये तुम्ही भाग घेतल्याबद्दल तुम्हाला सन्मानचिन्ह दिलं जातं. एक आठवण, प्रेरणा आणि आयुष्यभर लक्षात असावं त्याकरता आयोजकाकडे दिली गेलेली छोटीशी भेट आणि बाकीची फॉर्मॅलिटी आहे ती समजायचं तुम्ही काय ते. आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून समालोचक कक्षातून बोलू शकत नाही आहे, पण खेळणाऱ्याला त्या शब्दांचं माहिती वेळेवर पोहोचली जाते. पुन्हा एकदा दीपेश मार्गस्थ होतोय. सरळ चेंडू टोडवलाय, सरळ निघून जाईल मुळाच्या डोक्यावरनं. 1 बाउन्स बघायला मिळतोय. 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळालं शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाकडनं. थोडासा शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता आणि जबरदस्त फुल शॉट बघायला मिळाला डीप मुळाच्या डोक्यावरनं. बघा कशा पद्धतीने कन्वर्ट केला. सुंदर ॲक्शन रुपये तुम्हाला बघायला मिळेल. जबरदस्त क्वालिटी, क्लास, दर्जा. 20 नेटवर्कचं जेवढं कौतुक करावं. धावसंख्या होते ती 9 धावा फलकावर बघायला मिळत आहेत. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4. पुन्हा आपला षटकार दीपेश गोलंदाजी करतोय. ओ हो हो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. 9 धावा आहेत फलकावर. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला. काय कमबॅक केला तशी 15 मिनिटात तुम्हाला बाकीचे षटकं हाताळायचे. परफेक्ट टायमर लावला गेलं. रूल्स रेग्युलेशन तुम्ही फॉलोच करतायत आणि ज्या पद्धतीने आपण क्रिकेटचं संग्राम, क्रिकेटचं राज्य, क्रिकेटचं पॉप्युलेशन, क्रिकेटचं लोकप्रियता जे आपण इथे बघत आहात. कारण आता ISPL सारख्या मोठ्या स्पर्धा आल्यात. तुम्ही स्थानिक तत्वातून पुढे गेलात तर तुम्हाला खूप काम तर चांगलं क्रिकेट बघायला मिळते. अनेक मोठ्या दर्जेदार स्पर्धा भारत देशामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतात. पूर्वीचा काळ नव्हता जेव्हा चांगले खेळाडू पाहायला मिळायचे, तेव्हा अशा पद्धतीची बक्षिसं नसायची. त्यावेळेस फक्त आर्की ट्रॉफी ही मिथुन चक्रच्या आयोजनाखाली तुम्हाला चेंबूर इथे बघायला मिळायची. त्यानंतर बाकी मग सुप्रीमो झाली, हिंदू हृदयश्राम बाळासाहेबांच्या आठवणीची मोठी स्पर्धा आपण प्रत्येकाने बघायला गेलं. नंतर मग रतनबुवा. मग आताच बघायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यामध्ये खेळल्या जातात. जाऊया आपण गोलंदाजामध्ये बदल करतोय. चला वेळ झाला, घाई करा प्लीज, जास्त वेळ काढू नका. दुर्गेश, गुड बॉलिंग. जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. ऑफ साइड, ऑफ स्टंप. कालच्या तुलनेने आज बाकी थोडासा उशीर होतोय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला शेवटी टाकावं लागेल. पुरेसे बघूया. चेंडू टटवलाय हवेमध्ये. चेंडूच्या पाठीमागे खेळून जाईल का दरम्यान? नाही, चेंडू कव्हरच्या रिजनला पडल्यानंतर पुन्हा थोडासा फिरतोय, पण तेवढंच चांगलं. ओहो, धावबाचा चुकीच्या एंडला थ्रो आलं. नजर हट्टी, दुर्घटना घटी
आपण असं म्हणतात लक्षण होतं खेळाडूचं फ्लम्बिंग झाल्यामुळे त्याचं लक्ष फक्त चेंडू कधी पकडतो, थ्रो कधी करतोय. पण बॉलर लाईनला जर आलं असतं तर कदाचित धावपतचं विकेट तुम्हाला बघायला मिळालं असतं. 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची, याची कृपया नोंद घ्या. 10 मिनिटं फक्त उरलीत आणि तुम्हाला या 10 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची. त्याला वेळ जळवू नका. वारंवार सूचना आपण आपल्यापर्यंत पोहोचवतोय. वारंवारपणा या सन्मानचिन्ह घेण्यासाठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट चेंडू. चांगलं गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. सुपर बॉलिंग. काय लाईन अँड लेंथ मेंटेन केलाय गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळतोय. संदीपजीचं नाव काय? संदीप नाव काय? अनिकेत सडमाकेल आपण बघत आहात. केस का वाढवली तर चर्चेचा विषय होता. पण आमचे परम मित्र संदीप गावाने सांगितलंय की आपल्या प्रेयसीचा धोका दिला म्हणून आपण नवस ठेवला की जिथपर्यंत ती मला भेटणार नाही तिथपर्यंत मी केस कापणार नाही. बघा काय काय गोष्टी माहिती पडतायत. पण जिने कदाचित त्याच्यावर प्रेम केलं असेल तर त्याच्या शब्दावर जाऊ नका. पुन्हा त्याच्याशी भेटा आणि केस कापून पुन्हा सुंदर दिसा असं आम्हाला बघायला मिळत. अनिकेतजी एक अतिशय अष्टपैलू खेळाडू. 5 चेंडूत ओ हो हो इथं अपील करतायत. दरम्यान वाईट बॉल दिला गेलाय. ऑफ स्टूच्या खूपच बाहेर दिलाय. अवांतर धावांची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचते ती 11 धावा. 5 चेंडूवर तब्बल 5 षटका मारल्यानंतर एखाद्या खेळाडूचं करिअर संपवायचं नाही त्या उद्देशाने तुम्ही स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं. पण दादा त्यानंतर त्या गोलंदाजाला बॉलिंग दिली का? 5 चेंडूवर 5 षटका मारता शेवटचा जो डिफेन्स केला असं अनिकेत नावाचा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतोय. काय केस सुंदर दिसतात हो. वाऱ्यावर उडायचं. मला वाटतं वारा कोणत्या दिशेला वाहत असेल अशा खेळाडू उभं करायचं. केस कुठे जातात ते बघायची. एक अतिशय दर्जेदार खेळाडू आपण बघत आहात. V24 पुण्याच्या आपल्या षटकाचा पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज बघत आहात. हो काय सुंदर गोलंदाजी. इथे बाकी वाईट जातोय पण ॲलन डोनाल्डची आठवण झाली. ज्या पद्धतीने भारतामध्ये ॲलन डोनाल्ड साऊथ आफ्रिकेला बंदी होती. बंदी आल्यानंतर त्यांना खेळायला चान्स दिला आणि भारतीयाची दाणादाण उडवताना बघितलं होतं. त्यावेळेस मॅकमिलन, जॉन्टी रॉड्स, जॅक कॅलिस असे अनेक मोठे क्रिस्टन हडसन हे त्याचे ओपनिंग जोडीचे फलंदाज आपण बघत होते. पण ॲलन डोनाल्डची गोलंदाजी जी होती ना जबरदस्त गोलंदाज. तशा धाटणीचा चेंडू इकडे बघायला मिळाला. पण आज बाकी देशावर राज्य करताना आपण T20 आणि 1 दिवसाने भारताचा डंका बघतो. टेस्ट मॅचमध्ये भारत खूप लांब आहे. ओ बनून खेळण्याचा प्रयत्न खेळलाय. बनून खेळायचा प्रयत्न पण ज्या गोलंदाजाकडे अचूकता भेदक मारा तुम्हाला बघायला मिळतोय. कारण अनिकेत सारखा खेळाडू असताना अनेक अनुभवाशी असताना आणि प्रेमामध्ये रंगत आणणारा हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. हे बघा संदीप गावणे आम्हाला काहीच माहिती नाही. तुमचे परम मित्र आहेत ते. ओ हो 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 लो फुलटा आज पंचाकडे दाद मागतायत. दरम्यान एक धाव पुणेशी तुम्हाला बघायला मिळेल. लेगबायच्या रूपामध्ये राकेश राऊत खुणावतात दिसत लेगबाय. या लेगबायच्या रूपामध्ये विचार केला तुम्हाला बघायला मिळतात. धावा तर 13. 6 मिनिट आणि 57 सेकंद राहिलेत. त्याच्यात तुम्हाला गोलंदाजी पूर्ण करायची. 4 षटकाचा सामना. अतिशय पूर्ण जबरदस्त मॅच. हा ते एकच षटक टाकायचं. आपण टायमर लावला होता 3 षटकासाठी आहे. 6 मिनिटात तुम्हाला टाकायचे आहेत. जबरदस्त मॅच तुम्ही बघत आहात. काय सुंदर पारितोषिक आहे हो. 47 षटकामध्ये 6-6 आर के डोंगरपाडा कॅप्टन या. आर के डोंगरपाडा कॅप्टन या इकडे. आणि गावठण संघाचे कॅप्टन आपण देखील इकडे यायचं आहे. आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी इकडे आहेत. तर बाईकची लाईट बंद करा. समोर जाते. या समोर बाईक हल्लीच्या बाईक लाईट बंद करा. हा प्लीज प्लीज. बॅट्समॅन डोळ्यावर जाऊया. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो सतीश. साईड बॉटम नावाचा एक गोलंदाज आला होता बघा इंग्लंडमध्ये. त्याचे असेच केस लांब होते. साईड बॉटम नाव होतं त्या इंग्लंडच्या गोलंदाजाचं. तशाप्रमाणे केसाचे तुम्हाला बघायला. माणूस कोणाला सांगण्यासाठी काय काय करेल. पाठीमागून मुलगी पुढे मुलगा असा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडूला चांगला ट्रॅव्हल केलाय. सरळ चेंडू निघून जातो डीप मिडॉनच्या रिझनला. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. बनाट ओ हो गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुपर बॉलिंग सुपर क्वालिटी विकेट रनिंग बिटवीन द विकेट. जेवढं कौतुक करावं ना या खेळाडूचं. काय क्षणार्धामध्ये थोडंसं फ्लम्बिंग झालं. बघता बघता 2 धाव पूर्ण केल्या आणि 2 धावांची धावसंख्या होते 15. शिरगाव स्पोर्ट्स शिरगावला बाकी थांबून ठेवलाय. जबरदस्त V24 हा संघ तुम्हाला विचार करायचा. चंदन सर संघ तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा तो अशीच वेगवान मारा करतोय. ओ इथे बाकी डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का नाही. एकच धाव तिकडे बघायला मिळते. DRS घेतलाय पंचांनी. बघूया
काय परफेक्ट फिल्डिंग अँड थ्रो बघायला मिळतं. सुपर क्वालिटी क्रिकेट. ह्याला म्हटलं तर लक्ष कसं असावं क्रीडांगणावर, प्रत्येक चेंडूवर कुठे कशा पद्धतीने बघावं. सुपर फिट काय जबरदस्त बघायला मिळेल. DRS घेतलंय. बघूया पंचमचे निरीक्षण करतायत, खुणावत आहेत. पण जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघत आहात. खरोखरच विजय मामाचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने मोठी मॅच. यस, दिस इज आउट. OUT आउट. आणि फलंदाज ठाऊक होता म्हणूनच तो अगोदर पुढे निघून आला. कारण आपण बघत असतो आपली बॅट लँडिंग झाल्या की नाही, आपण पोहोचले की नाही. कारण निरीक्षणार्थ आपण देखील बाकी जातो. तो ज्या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार विजेता खेळाडू आणि ज्या खेळाडूचं नाव आहे ते महेश 12 धावा 5 धावा देऊन 3 गडी बाद करण्याचं काम केलं. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्याला बघतायत. आज खऱ्या अर्थाने गरज आहे एका आपल्या महत्त्वाच्या क्षणाच्या सामन्यामध्ये धावा करण्याची गरज आहे. आणि अशा अनेक वेळी अडचणीत सापडेल संघाला बाहेर आणण्याचं काम केलं आहे. अनेक सामन्यामध्ये अनेक मैदानावर अशाच परिस्थिती जेव्हा बॅटिंगला गेलाय तेव्हा धावा काढण्याचं अनेक वेळा विक्रम त्याच्या नावावर बघितल्यात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे जबरदस्त मॅच तुम्ही बघत आहात. आशिष नावासारखा अष्टपैलू खेळाडू चांगलं भेदक मारा करणारा बघत आहात. पण V24 हा देखील तेवढाच नामांकित संघ. बुडणाऱ्या बोटीतून पोहण्यात कसं निघावं, सागराच्या तीरावर कसं यावं, अशा परिस्थितीमध्ये देखील असताना आणि बघूया कशा पाहिजे सावरता डावखुरा फलंदाज ज्याचा विचार केला 5 चेंडू 6 धावावर खेळता चेतन नावाचा डावखुरा फलंदाज बघतो. आशिष मार्गस्थ होत आहेत. फुल टच चेंडू इथे उंची गाठलाय. डीप मिडलच्या रिझनला बघायला मिळतो आणि गडी बाद. मोठा झटका बघायला मिळतोय. ऍक्च्युअली अशा सकाळी दमट हवामान असते, गुरुत्वाकर्षण कमी असते. अशा वेळेस चेंडू जर बघितले तर हवेची आर्द्रता जाड असली की चेंडू सहसा पुढे जात नाही. संध्याकाळच्या सत्रामध्ये वारात थांबल्यानंतर अनेक वेळा आपण बघतोय की टॉस जिंकल्यानंतर मोठ्या फायनल मॅचला बॅटिंग का घेतात त्याचं हेच कारण बघायला मिळते. कारण हवेची आर्द्रता अशा पद्धतीने इथे बाकी चांगलं कमबॅक केला. जबरदस्त गोलंदाजी खऱ्या अर्थाने धावा काढता रोखतायत. बघा ॲक्शन प्लॅन बघू शकता कसा चेंडू होता. फुलटच होता. ताकदीने मारला. प्रॉपर टायमिंग झाला पण तो काय पुढे अंतर कापू शकला नाही. उंची जास्त गेली आणि होते विकेटचं पतन. आजच्या दिवसात अनेक कॉमेंटरीच्या क्लिप आम्हाला बघायला मिळाल्या. माणसाने प्रत्येकाने आमच्या देखील चुका होत असतात. म्हणून प्रमोदजी एकच आहे की आपण बोलताना भान तण ठेवायला पाहिजे. साहिलजी कौतुक तुझं करायला पाहिजे. कारण इथे जरी आम्ही 10 लोक ऐकतो पण प्रत्येकानं आमचं साहिल ज्या पद्धतीने बघतात खऱ्या अर्थाने एक्सपोर्ट माल असणारं, काळ्या जांबूसाठी फेमस असणारं, पावसाळे आला रे आला की जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 3 दिवसात जास्तीत जास्त लोकांच्या मनावर नाव कोणलं असेल तर बहाडोली. धावसंख्या ते 15. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2.3 षटक टाकून झालेत. पहिल्या षटकात 2 नंतर बॅक टू बॅक हॅट्रिकचा चान्स आहे गोलंदाजाला. बघूया हॅट्रिक पूर्ण करतात का. 500 रुपयाचं पारितोषिक ठेवलंय. ओके रनआउट आहे. मी तो विकेट हॅट्रिकचं नाहीये, माफ करा. सॉरी. चला जाऊया पुन्हा. आशिष नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. ओ हो काय गोलंदाजी. यष्ट्या उद्ध्वस्त. धन 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 करताना अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. सुपर क्वालिटी बॉलिंग. लाईन अँड लेन मेंटेन कशी करू सफल तुम्ही झालात रे झालात. जगा दिया और आपको भगा दिया अशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. सुपर बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. V24 या डेंजर बॉलर RK डोंगरपाडा या आपल्याला पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो की इकडे लॉस टाकायचे आपण समोर असणे हे गरजेचं आहे. RK डोंगरपाडा या प्लीज. काय डीजे वाजला तो. प्रमोदजी शेडके खरोखरच कौतुक करायला पाहिजे. ह्यानं तुम्ही सफळ्या गटात बघितलं. आज बाकी या गटात आणलं डीजे वाजवलं आणि अशी गीतं वाजवतात ना प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करणारा, प्रेक्षकांना खेचून ठेवणारा, तमाम समोरच्याला आनंद देणारा हा तुम्हाला मंडप डेकोरेटर ज्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कर. संदीपजी यांचं नाव काय सांगा तुम्ही. गुरुदत्तला पण संदीपजी दत्तगुरु म्हणतात. नाही 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 हॅट्रिक अजून नाही होऊ शकत. रनआउट झालाय मधला. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर तुम्हाला बघायला मिळतो साहिल. ओके आता हॅट्रिकसाठी चान्स आहे या गोलंदाजाला. आशिष जबरदस्त गोलंदाजी करतोय. ओ हो हॅट्रिक हॅट्रिक बघायला मिळते. विवेक नशामुक्त 500 रुपयाचं बक्षीस आपण जाहीर केलं होतं हॅट्रिक घेण्यासाठी. आपण पोचवायचे इथपर्यंत. कारण अनेक ठिकाणं व्यसनाधीश माणसांना तुम्ही जुनं आयुष्य घालवलं, नवीन बनवलं, चांगलं संस्कार केले आणि मग बाकी त्यांनी दारू सोडलाय. आणि पहिले हॅट्रिक पहिला बॉलर तुम्हाला बघायला मिळतो. V24 चंदर सरसंघाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. काय गोलंदाजी केलं. सतीश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. सुपर बॉलिंग.
क्लास दर्जेदार. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. चला इथे बाकी लॉस टाकले जात आहेत. दोन्ही कॅप्टन आलेत आणि नंतर आमच्या प्लेइंग इलेव्हनचे 12वे खेळाडू आहेत त्यांचे प्रतिनिधित्व इकडे उभे केलेत. कोणता संघ कुठे खेळ बघा. चला घाई करा प्लीज. अक्रॉस ऑफर करायचं आहे. आरके डोंगरपडाला बाय मिळालाय. आई जीवदानीचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही आज आलात. आरके डोंगरपडाला बाय म्हणजे यातील विजेता आणि दुसरा संघ तुम्हाला खेळताना बघायला मिळेल. गावठण आणि यातील विजेता. चांगला ड्राईव्ह केला आहे. सरळ चेंडू डीप लॉंगला जातो. इथे बघा क्षेत्ररक्षण होईल का. अप्रतिम क्षेत्ररक्षण. ओ खराब गॅदरिंग झाली. एक धाव तो बघताना पूर्ण केला. दुसरी धाव देखील आणि बघता बघता 3 धावा तिकडे बघायला मिळतात. थोडंसं लेझी क्रिकेट गोलंदाजाचं तुम्हाला बघायला मिळेल. सतीश नावचं गोलंदाजाचं आतापर्यंत त्यांनी षटक टाकलंय म्हणजे या षटकात दिल्या त्याने 5 धावा आणि 3 म्हणजे हॅट्रिक घेतली आणि 1 धाव बाद. हा पहिला खेळ स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळाला. एकंदरीत जर विचार केलात ना 3 षटकं संपली आणि 3 षटकात धावसंख्या आहे ती 18. बघा हॅट्रिक तुम्ही बघू शकतात. हा पहिला विकेट कशा पद्धतीने घेतलाय. हॅट्रिकचा बघितला. हा दुसरा विकेट तुम्हाला बघायला मिळतोय. ओ क्लीन बोल्ड. विश नेटवर्कचं काय क्वालिटी आणि पटापट पटापट कसं संग्रह आणि हे हॅट्रिक कशा पद्धतीने घेतली. हा तिसरा विकेट. हा दुसरा आहे. यस जबरदस्त गोलंदाजी सतीशकडनं बघायला मिळाली. हे बघा पुनश आपण बघत आहात आणि ही एज बिहाइंड विकेटच्या मागे घेतलंय कॅच. जबरदस्त हॅट्रिक. काय तुमचं साहिलचं जेवढं कौतुक करावं ना एखाद्या IT इंजिनिअरिंगला जे जमणार नाही ना ते शाही क्षणार्धात करतोय. बघा अशा पद्धतीचं खूप खूप सुंदर वर्क करत असताना विश नेटवर्कला पुढे नेण्याचं काम करण्याच्या पाठीमागे एक सर्जन असावा लागतो आणि तो सर्जन म्हणजे तुम्हाला साहिल बघायला मिळतोय. ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये 18 धावा झाल्यात. आता बाकी गोलंदाज सूरज नावाचा बघायला मिळतोय. जय घरात बघूया कशा पद्धतीने 1 चेंडू 3 धावा काढल्या. स्ट्राईक आलाय. ओव्हरथ्रो झाल्यामुळे ते धावा बघायला मिळाली. ओव्हरथ्रोपेक्षा गॅदरिंग नाही चांगलं केलं त्या गोलंदाजाने. सूरज ओ पंच खुणावताय. दिस इज अ व्हाईट बॉल. राकेश राऊत खुणावता. दिस इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या होती ती म्हणजे 19. खऱ्या अर्थाने खडतर प्रवास करावा लागतो. भन्नाट गोलंदाजी तुम्हाला तिसरं षटक हाताळताना सतीश नावाचा गोलंदाजाला पाहिलं. पहिल्या चेंडू 2 नंतर रनआउट मग हॅट्रिक मग शेवटच्या चेंडू 3 धावा गेल्या. 5 धावा देऊन एकाच षटकात 4 गडी गारद झाले. ओ ऑन ड्राईव्ह केला आहे. सरळ चेंडू पद्धतीने दूरवरनं चेंडूला खेळला गेला. 1 धाव तिकडे बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते का. गुड थ्रो आणि चांगलं अँडला केलं. जिथे 3 खेळाडू गॅदरिंग करतात पाठीमागून म्हणजे बॉलिंग बॅटिंग अँडला आणि या पद्धतीने धावसंख्या होती ती 20 धावा. अजून देखील शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. इथे लॉस टाकले गेले. लॉस टाकले गावठण संघावर यातील विजेता संघ खेळ आणि आरके डोंगरपाडा या संघाला बाय मिळालाय. जबरदस्त गोलंदाजीच्या पृथक्करणावर जिंकण्याचं काम आजच्या दिवसात आरके डोंगरपाडा या संघाने केलंय. खूप चांगल्या पद्धतीचा सामना बघायला मिळतोय. अतिशय दर्जेदार खेळ आणि उत्कृष्ट अशा मैदानावर साकारलेला आपण बघत आहात. कोसुमाई क्रीडांगण असं या मैदानाचं नाव आहे. जाऊया पुनश्च मार्गस्थ बघायला. जरा घाई करा. त्याला वेळ दडवू नका. वारंवार सूचना आयोजकाच्या आमच्यापर्यंत त्या पोहोचवतो आपण आपल्यापर्यंत. काय गोलंदाजी बघायला मिळते. जणू काही उसळत्या समुद्रामध्ये पोहायचं आणि कशापर्यंत समुद्र किनारा गाठायचं अशा पद्धतीवर बघायला मिळेल. कदाचित अर्नाळ्याच्या बीचवर जात असतील अमावस्येच्या पोहणीमध्ये आणि हे गोलंदाज पोहता पोहता असं शिकत असतील म्हणायला हरकत नाही. जबरदस्त गोलंदाजी V24 कामन या संघाचं कौतुक करावं. चंदन सर माफ करा कामन नाही V24 चंदन सर. संदीप भाऊ हे तुमच्यावर नाव लक्षात येतो आम्हाला. कामण वगैरे कामण परवा संघ येणार आहेत. अनेक माहिती देतात. ओ गुड बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. लाईन अँड लेंथ मेंटेन करतात. कुल माइंड डोक्यावर बर्फ ठेवावं. शांत पद्धतीने येऊन चेंडू कसं हाताळावं हे बघायला मिळते. V24 चंदन सर खरोखरच विजय मामा जर बघत असतील तर माझ्या मुलांचा तमाम अभिमान आम्हाला बघायला मिळतोय. असं कौतुक करावं. अशी चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात आपण बघायला मिळतात. आज प्रत्येक संघाने गोलंदाजी खूप चांगली हाताळलाय. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळतात. काय गोलंदाजी बघायला मिळते. परफेक्ट लाईन अँड लेंथ. ओ इथे बाकी गडी बाद झालाय. फलंदाजाला अक्षरशः जखडून ठेवलं ह्या गोलंदाजाने. प्रत्येक गोलंदाजाचं मनापासून कौतुक ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळल्या. बघा चेंडू पडल्यानंतर नॅचरल लेग ब्रेक बघायला मिळतो. लेग ब्रेक बाय धावबाट घेण्याचा प्रयत्न पण यष्टीरक्षक एवढे हुशार निघाले की ते त्यांच्यापेक्षा 100 मीटर कसं धावावं त्याच्या पुढे जाऊन बघा. हा वाट क्लास
पुढे गेल्यानंतर तिन्ही स्टंप दिसत हातातून चेंडू थ्रो केला गेला आणि इथे धावबाद. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. खूप चांगलं आयोजन नियोजन. उद्या बाकी मोठे नामांकित संघ तुम्हाला बघायला मिळतील. परवाच्या दिवसात अतिशय नामांकित ISPL खेळणारे खेळाडू तुम्हाला स्पर्धेमध्ये बघायला मिळतील आणि रविवारी ग्रँड फिनाले. मग काय घडतंय काय बिघडतंय कुठे काय काय बघायला मिळेल. कप्पा कप्पा चप्पा चप्पा बसलेलं स्टेडियम पूर्ण बसायला मिळेल. कारण रविवारच्या रात्रीमध्ये बसायचं झोपायचं. सोमवारी काही की जे नोकरीवर असतील त्यांनी ELC अगोदरच काढली असेल. कारण एक सुट्टी ठेवूया 47 चषकाला असं प्रत्येकजण बघत असतात. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये किती धावा उभारतायत. आजच्या दिवसात 44 धावा 5 षटकात झाल्या नाही. जबरदस्त 6 चेंडू 7 धावा काय मॅच बघायला मिळाली. यावेळेला बाकी चेंडू बघूया कशा पद्धतीने निघून गेलाय. एक धाव तो बघायलाच मिळते. 22च्या रूपात पंच म्हणतात टाटा बाय बाय. 22च्या रूपामध्ये बघायला मिळते. असे चित्र कधी कधी आपलं उंच इमारतीमध्ये गेलं ना की मुलगा DRS घेतलाय. चला या पंच बघा वाईटसाठी घेतलाय बॅटिंग कक्षाने. असं टाटोबाय कधी बघायला एका सोसायटीमध्ये निघायचं आपला मुलगा किंवा मुलगी शाळेमध्ये जाते मम्मी बाय पप्पा बाय तशा पद्धतीकडे बाय बाय म्हणजे एक धाव तुम्हाला बघायला मिळाली. कोणते सांकेतिक कधी कुठे आयुष्यात येतील ना काही सांगता येईल. कदम भाऊ काय सुंदर करतात हो. लग्न झालं तर तुम्ही वाटते खूप चांगला संसार करतील. असं काही नसते केस नसते की मुली मिळत नाही. मिळतात हो. प्रयत्न करा तुम्ही. आमच्या अनिकेत दादांना भेटा. चांगली माहिती तुम्हाला ते पोहोचवतील काय करावं लागते. असो मजेचा बाब आहे. रात्र आहे. रात्री वेळेस थोडंसं असं समालोचन व्हायलाच पाहिजे. लोकांची झोप उडते. आमचे दिस इज अ व्हाईट बॉल. योग्य वेळेवर तुम्ही DRS घेतलं. काय पंचगिरी बघायला मिळते ना. सुपर क्वालिटी. कौतुक करावं या पंचाचं हो. निपक्षपातीपणे प्रत्येक स्पर्धा आपल्या निरीक्षणातून गाजवताना हे पंच तुम्हाला बघायला मिळतात. बघा कशा पद्धतीने ऍक्शन रिप्ले तुम्हाला बघायला मिळेल. लगेच कसं दाखवायचं. पेपर लिहिलाय बघा कसं मार्क दिलेत कसं काढलाय. अप्रतिम. 20चं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू लेफ्ट राऊंड विकेट मारा करतात. हो गुड बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. एकच धाव तिकडे बघायला मिळते आणि एका धावाची धावसंख्या केली. धावसंख्या होते 23. आता बघा शेवटचा चेंडू आपल्या खात्यातला आपल्या भातातला कदाचित मोठा षटकार आला तर 30 धावा 4 ओव्हरमध्ये खूप चांगला पहिले बघ ज्याप्रमाणे RK डोंगरपळाने आज कमी धावसंख्येवर सामना आपला विजय संपादन केलं तशा पद्धतीने बघ तिथे बाकी एका फक्त खेळाडू विशाल नावाचा खेळाडू एका साईडने खेळत राहिला पण बाकीच्या साईडने पूर्ण तर विकेट गेले म्हणून तो सामना तिकडे RK डोंगरपळाने जिंकला. इथे बघूया पुनश्च 5 चेंडू 5 धावा दिला. सूरज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अप्रतिम पद्धतीने हाताळला गेला. चेंडू सरळ निघून जातोय. लॉंग ऑनच्या रिझनला एक धाव बघायला मिळते. चांगला थ्रो पाहायला मिळेल का. गुड गॅदरिंग पंच काय डिसिजन देतात आणि डिसिजन आउट म्हणजे एकच धाव तुम्हाला बघायला मिळते आणि एका धावाने जो विचार केला ना तो 24 धावा या फलकावर लागल्यात. यातील विजेता संघ आहे म्हणजे आपला टॉससाठी वाट बघावी लागेल गावठण पाण्याबरोबर कारण RK डोंगरपळा बाय मिळालाय आणि जसजसं सामना तुम्हाला पुढे होईल ऐकूया आवाज. निश्चितच ज्यांच्या प्रेमामध्ये लोक पडलीत त्यांच्या शब्द फेकाने प्रत्येक सामने रंगवताना बघितलेत. विजयासाठी धावा करायच्यात त्या 25 म्हणजे क्वार्टर या धावा तुम्हाला बघायला हे सर्व मान्यवर आमचे आयोजक तुम्हाला चांगले बॅनर्स तिकडे पाहायला मिळतात. दत्तगुरु एंटरप्राइजेस काय जेवढं कौतुक करावं ना त्यांचं तेवढं बघायला मिळतं. मेघनाथ पाटील बघायला मिळतात. पंकजजी भोईर बघायला हरीश माळे बघायला मिळतात. अक्षय धुळे बघायला मिळतात. महेश भगत कुणाल मात्रे मनोजजी बघायला मिळतात. हा काय गोंडस ताई बघायला मिळतात ना. अशोक पाटील साहेब बघा. दीप पाटील बघायला मिळतात. सुनील भोईर बघायला मिळतात. सुधाकर पाटील नितीन भोईर तेज भोईर आणि इथे हरेश्वर दादा काय कौतुक असायला महेश पाटील दादा हा सोन्याची खाण. इथे परेश पाटील साहेब बघायला मिळतात. कारण सोनं आमचे लाडके सरपंच काय हसत राहतात ना गावातलं प्रत्येक नागरिक मामा भांजा तुम्हाला कोण विसरतील हो. कमलाकर राऊत साहेब श्री भरत राऊत साहेब राकेश मेहर श्री जनार्दन भगत साहेब तुम्हाला बघायला मिळतात. हे सर्व मान्यवर आपल्याला बघायला मिळतात आणि जसा सामना सुरू होईल आपण समालोचक कक्षात बघायला बदल करतोय जिथे ऐकतील गोड आवाज आदरणीय प्रमोदजी शेडगे साहेबांचा. खरोखर शेडगेजी साहेब असं मंगावं ना सकाळ व्हावी आपण प्रथम तुला वंदितो श्री गणेश असं बघावं. तसं तुमच्या आवाजही प्रत्येकाने कलाकृतीचा आवाज बघावं. खऱ्या अर्थाने आई जरी तुझी नसली पण आईने जन्म देता तुझा साऊंड दिला ना आवाज त्या आईची खरंच तुम्ही करतो तुमच्या पाठीशी असला पाहिजेत. कारण त्याच्या पाठीमागे आजी असते. पूर्वीचा एक काळ होता आजी बाहेर बसायची आपण आणि आजीने फक्त आवाज ऐकायचे मग सांगायची मुलगा झाला की मुलगी झाला. ते चित्र आता शिजरीशिवाय जन्मत नाही होतो. तिथे मग तुम्ही काय सांगणार बाळाला की मुलगी आली. परिस्थिती बिचारा बिल भरणार की हॉस्पिटल मुलाला आणणार अशी परिस्थिती काळ बदलला गेलाय. अशा अगोदर बघा ह्याने अगोदरच मांड्या घातल्या. या विवेक नशामुखी केंद्र तुमचं मनापासून कौतुक. काय टेबलावर बसतात कोल्ड्रिंक प्यातात अप्रतिम आणि 500 रुपये पोचवा सर. हॅट्रिक घेतलाय आणि वारंवार तुमच्या देशाच्या पलीकडे देखील नाव झालंय.
बघा अशा पद्धतीचं कृपया करा. आणि एक म्हणजे ऐकूया एक गोड आवाज आदरणीय पणजी शेडगे साहेबांचं. दीपक संके सरांचा आवाज आपण ऐकतायत. हसी मजाक नेहमीच आपल्याला पाहायला मिळते कॉमेंट्री बॉक्स मधून. अनेक वेळा मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा कव्हर केलेत. अनेक इंटरनॅशनल क्रिकेटर्सच्या फाईट्स आपल्याला पाहायला मिळतात, त्यांनी घेतलेल्या आहेत. जसं संदीप गावण सरांनी सुद्धा आपण पाहिलं तर बऱ्याच खेळाडूंच्या बाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. इंटरव्ह्यूज कव्हर केलेत. दोन्ही दिग्गज समालोचकांचं मनपूर्वक धन्यवाद आणि माझं भाग्य आहे की या दोन दिग्गजांच्या समालोचकांच्या माध्यमातून आम्हाला प्रेरणा मिळते. 15 मार्चचा दिवस ध्रुव 11 सातपाडी टीम अवधूत कामत यांची पाहायला मिळेल. शीर्ष 11 घेवळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोरसे बी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सातपाडी वीरू बाबरेची टीम आपण पाहू शकणार आहोत. के आर बोरशेती अर्जुन बांगर यांचा संघ पाहायला मिळेल. क्रेयन्स 11 खारबाव हा संघ आपण पाहिला तर प्रणय पाटील आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर भरपूर असे बाहुबली सूरज यांना आपण पाहू शकणार आहोत. आणि क्रितेश गरत यांचा संघ बिरवाडी हा संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक संघ त्यामध्ये ऍड होईल, त्याच्या दिवसात समजेल. V24 चंदनसार सामन्याला होते सुरुवात. 24 बॉल आणि 25 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल महेश, गेल्या मॅचचा हिरो. पहिलाच बॉल, यावेळेला स्विच हिटचा फटका जरूर खेळला होता. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण झालेत. बॅट ग्राउंडिंग झाले का नाही. ओ युटी आउट. दीपेश लोखंडे बॅक टू द डगआउट. मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. सिक्सर किंग गॉन. पाटील यावेळेला उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. मंद मंद पावलांनी व्यासपीठावर मॅचला एन्जॉय करतायत. राजूजी भोईर सध्या ते प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळत आहेत. राजू भोईर यांनी जर झेल टिपला तर राकेश मेहर यांच्याकडून 1000 ₹1000 कॅश प्राइज. आणि पहा राजू भोईर यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल पाहायला मिळते की परम मित्र आपले ऊर्जा देत आहेत. बक्षीस तर वेगळं राहिलं, परंतु ही ऊर्जा दिली गेले. हेच क्रिकेटने आपल्याला दिलंय. अनोळखी व्यक्तींशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तर तो आहे तुम्हा सर्वांचा लाडका खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेला क्लीन बोल्ड. सुपर डिलिव्हरी. महेश काय गोलंदाजी करतोय. धारदारपणा गोलंदाजीमध्ये स्पष्टपणे दिसतोय. भन्नाट वेग आणि वेगेबरोबर नियंत्रण, आक्रमकता सिद्ध केले. 2 बॉलवर 2 विकेट्स मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर या वेळेला पाहायला मिळते 0. सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. महेश इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकवर यस रनआउट यावेळेला पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या बॉलवर मात्र यावेळेला विकेट पाहायला मिळते क्लीन बोल्डच्या माध्यमातून. महेश फॅब्युलस बॉलिंग. काय गोलंदाजी केले. सध्या जरी आपण पाहिलं तर महेश जरी धावा कमी असल्या ना तरी सुद्धा या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल यात मात्र शंका नाहीये. प्रकाश झोतातील ही स्पर्धा आजचा सलग 3रा दिवस. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. पहिला दिवस कोसमाई खार्डी बी टीम आणि वाघोबा खंदरपाडा. जर आता बोल्ड केलं
या फलंदाजाला तर महादेव पाटील त्यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज महेश यांना दिलं जाईल. निशांत यांनी जर षटकार जर ठोकला तर निशांत यांना विवेकजी म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज बक्षिसांची खैरात होते. चांगला सामना अप्रतिम. V24 चंदन सार सध्या बिकट स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल होता. सबमरिंग डिलिव्हरी. वाह महेश, काय गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज, भरपूर वर्षांचा अनुभव. का म्हणून मी एवढे वर्ष उन्हाळे हिवाळे पावसाळे पाहिलेत आपल्या जीवनामध्ये. आणि परंबळपाडा या टीमला सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतायत आणि हेमंतजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. 3 बॉल. यावेळेला अप्रतिम इनफिल्डच्या वरून खेळले गेले. चांगला क्लास टायमिंग ऑन द राईज ऑन द अप खेळत असताना सरळ बॉलला मात्र यावेळेला विरकावून दिलंय. 4 रनसाठी दबावाला न जुमानता हा संघर्षाचा चौकार पाहायला मिळतोय. 4. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय. पुढे सरसावेल फिल्डर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने जर आपण पाहिलं तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 5 या धावसंख्येवर 5 ला 2. जे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. सत्यसाई चषक खार्डी. या बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिलं आणि सरळ बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 20. पाच ला 2 सध्या आपण पाहतायत. रन्स पाहायला मिळत आहेत. जर निशांत यांनी जर षटकार ठोकला, एक षटकारासाठी विजय म्हात्रे आणि विवेकजी म्हात्रे यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपये यावेळेला लावले गेलेत. निशांत यावेळेला अप्रतिम चांगला फटका तर जरूर आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चालला. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते दोन्हीही बॅटर, परंतु इथून जर आपण पाहिलं तर चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचले गेले. दुर्गेश आता सध्या स्ट्राईक एंडकडे येतोय. V24 चंदन सार टीम शिरगाव व स्पोर्ट्स टीम बरोबर 2 हात करत असताना हार्दिक स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. निशांत आणि हार्दिक अशी अप्रतिम चांगला फटका तर आहे. बॅकफुटला जात असताना आपण पाहतायत 1 रन तर मेल. 1च धावेवर सॅटिस्फाईड. चांगली फिल्डिंग. 1 रनने मात्र या वेळेला जरूर समाधान शोधत असताना पाहायला मिळत आहेत. समाधान हा शब्द जरी 4 शब्दांचा असला ना तरीही संपूर्ण आयुष्य समाधान शोधण्यामध्येच आपलं जातं. म्हणून ज्या ठिकाणी समाधान आहे त्या ठिकाणी आपण समाधान मानलं तर खऱ्या अर्थाने त्या आयुष्याचा अर्थ आपल्याला कळतो. सॅटिस्फॅक्शन जेव्हा तुम्ही चांगलं काम करता एखाद्या क्षेत्रामध्ये त्यावेळेला एक मिळालेली जेव्हा पोचपावती आपल्या पर्यंत पोहोचते तेव्हा एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. अतिशय चांगला मात्र यावेळेला बॉल हाताळला. टप्पा अचूक पद्धतीने विकास सध्या झकास कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 1.3 ओव्हरचा खेळ झालाय. V24 चंदन सार 7 ला 2. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक
वा काय फटका खेळलाय रॉबिन उत्तप्पा कॉपीबुक स्टाईल मध्ये. आणि राम नरेश सरवान या खेळाडूची आठवण करून देणारा हा झन्नाटेदार षटकार 6 धावा. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास. सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. निशांत, विजय म्हात्रे आणि विवेक म्हात्रे प्रत्येकी 1000 रुपये. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. या सामन्यातील मात्र हवा काढून टाकणारा हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. वा निशांत वा. मॅग्निफिसंट बॅटिंग. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग. षटकार 6 धावा. काय फटका खेळलाय. फोर्स केलं होतं या बॉलला. अगदी मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी विकास झकास कामगिरी करत असताना 2 षटकार आले आणि संपूर्ण मात्र या वेळेला वातावरण जे होतं ते परिपूर्ण शांत केलं. परंतु आता इथे पलटफेर झालाय. सुंदर झेल फलंदाज बाद. 19ला 2 परंतु 2 षटक जे 2 षटकार होते ते महत्वपूर्ण निर्णायक क्षणाला आले. जिथे दबाव होता त्या दबावाला कसं मात्र या वेळेला त्या परिस्थितीला कसं सामोरे जायचं हे निशांतने या वेळेला जरूर दाखवलं आणि निशाणा साधला 2 षटकारांवरती. ग्रेट बॅटिंग. 8 बॉल 18 रन. मॅग्निफिसंट इनिंग. एक महत्वपूर्ण इनिंग साकारली. फलंदाज बाद. आई कोसमाई सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. आई कोसमाई सपनात आली जवळ येऊन काय म्हणाली. आई कोसमाई सपनात आली जवळ येऊन काय. 19 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. विजयासाठी बॉल आहेत 12 बॉलमध्ये विजयासाठी 6 रनची आवश्यकता आहे. 25 रनचं टार्गेट सेट करत असताना अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. चर्मन गावठण कडे टीमचा कॅप्टन आपण येऊन राहायचंय आलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांना मात्र आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप चषकाला एक डिसिप्लिन ट्रॉफी मिळाली. चांगला फटका अगदी सुंदर पद्धतीने आपण पाहतायत. या बॉलला दुर्गेशच्या बॅटमधून फक्त चेंडूला दिशा दिली. चांगलं प्लेसमेंट पाहायला मिळालं आणि फक्त 2 धावा येत असताना पाहायला मिळतात. 21 रन 21. 11 बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आज एक दिवस का होईना संदीप गावण सरांनी मात्र या ठिकाणी वेळ दिला. एकच म्हणेन की क्षण छोटे असतात परंतु आठवणी खूप मोठ्या असतात कोणत्याही क्षेत्रामध्ये आणि त्याच आठवणी आज आपल्याला पाहायला मिळाल्या. 21ला 3, 10 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहेत. आशुतोष व्यवहारे सर, राकेश राऊत सर यांना आपण पाहतायत ऑन फील्ड अंपायर. चांगली पंचांची भूमिका केली. यावेळेला खेळायचं होतं ऑफ साईडला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह. महेश थोडीशी चूक करतायत. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि फेकेपर्यंत जय गावडे यांच्याकडे बॉल जाईपर्यंत 2 रन्स कंप्लीट. संघाची धावसंख्या 23. आता 9 बॉल आणि 2 रन. जे 2 महत्वपूर्ण षटकार आले ना, जर तिथे निशांतने 2 षटकार जर ठोकले नसते तर कदाचित अजूनपर्यंत दबाव तसाच राहिला असता. परंतु निशांतचं कौतुक करावं लागेल. काय त्यांनी मात्र कॉन्सन्ट्रेशन ठेवलं. अगदी फुटवर्कचा चांगला वापर केला होता. 23ला 3, 9 बॉल आणि 2 रन. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. आता मॉरल डाऊन झालेत आणि ऑलरेडी बॉल हळूहळू मात्र यावेळेला निघून चाललाय. विजयाचा चौकार बाईच्या स्वरूपात मिळेल आणि इथून मात्र विजय होत असताना चला शेक हँड करण्यासाठी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय आणि कॅप्टन लगेच या. कॅप्टन आपण या, नंतर तुम्ही शेक हँड केला तरी चालेल कारण वेळ नाहीये तेवढा आपल्याकडे. वेळ तर भरपूर आहे परंतु प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपण पाहतायत. नो डाऊट अबाउट इट. निशा